नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण वैवारी जो पोलीस भरतीला हमखास विचारला जाणारा टॉपिक असतो त्याच्यावरचा एक क्वेश्चन बघणार आहे. प्रिवियस इयर क्वेश्चन म्हणजे PIQची सिरीज आपण इथं स्टार्ट केलेली आहे. 1 बाय 1 आपण क्वेश्चन आपल्या चॅनलवरती घेणार आहोत. आता वैवारी हा जो टॉपिक आहे जो पोलीस भरतीला 100% विचारला जातो किंवा हमखास याच्यावरती क्वेश्चन फ्रेम होतात असतात. तर लास्ट इयरला किंवा पोलीस भरतीमध्ये जो प्रिवियस इयर क्वेश्चन आहे जो 4 वेळा विचारलेला आहे बघा तुम्हाला. यवतमाळ पोलीस भरती 2014ला विचारलं आहे, नंतर परभणी पोलीस भरती 2011ला विचारलं आणि वाशिम पोलीस भरती 2011ला आणि अहिल्यानगर पोलीस भरती 2017ला विचारलेला वैवारीचा प्रश्न आहे. आता या वैवारीच्या प्रश्नामध्ये गुणोत्तराचा एक टाईप असतो, त्या गुणोत्तराच्या टाईपवरती हा प्रश्न आहे. ह्या प्रकारची गणितं तुम्हाला करावी लागतील. ऑलरेडी आपण एक गणित ह्या टाईपचं आपल्या चॅनलवरती टाकलेलं आहे, जे तुम्ही पाहून घ्या. आता बघा, साधं सोपं आणि सरळ सरळ गणित आहे. पहिलं गणित वाचून घेऊ आपण. आईचे वय आज तिच्या मुलाच्या तिप्पट आहे. म्हणजे आजचं जे आईचं वय आहे ते मुलाच्या तिप्पट आहे आणि 10 वर्षानंतर आईचे वय मुलांच्या वयाच्या दुप्पट होईल. तर आजचे आईचे वय किती? आजचे आईचे वय किती? आता काय, आजचं आईचं वय विचारलेलं आहे. आजचं आईचे विचारलेले वय. तर काय म्हटलं बघा पहिल्या लाईनमध्ये काय म्हटले, आईचे वय आज तिच्या मुलाच्या 3 पट आहे. म्हणजे जर आजचं मुलाचं वय आपण x मानलं तर आजचं आईचं वय किती होईल? 3x. आणि 10 वर्षानंतर आईचे वय मुलांच्या वयाच्या दुप्पट होईल. 10 वर्षानंतर आईचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. तर आजचे आईचे वय किती? तर आजचं आपण मुलाचं वय x मानलं तर आजचं आईचं वय किती होईल? 3x. कसं? जर आजचं मुलाचं वय जर x आहे तर आईचं वय आजच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे, म्हणून ते आईचे वय झालं 3x. बरोबर. याच्यानंतर मग आता 10 वर्षानंतर आईचं वय काय होणार आहे? मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. आपण गुणोत्तराच्या टाईपनुसार आपण फ्रेम केलेले आई आणि मुलगा भागाकारामध्ये लिहून घेतलेले. गुणोत्तर आपण कसं लिहितो? भागाकारामध्ये लिहित असतो. तर आई त्याच्यामध्ये भागिले मुलगा बरोबर आईचं आजचं वय किती? 10 वर्षानंतरचं वय किती होईल? 3x + 10. 3x + 10. 10 वर्षानंतर आईचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होणार आहे. मग मुलाचं वय जर आज x असेल तर 10 वर्षानंतर ते सुद्धा x + 10 होईल. x + 10 होईल. मग आईचं वय 10 वर्षानंतर मुलाच्या वयाच्या किती होणार आहे? दुप्पट. ते 2/1 या पद्धतीने आपण लिहून घेतलं. 2/1 काय घेतलं? आईचं वय 10 वर्षानंतर मुलाच्या वयाच्या दुप्पट होणार आहे आणि मुलाचं वय छेदामध्ये आपण 1 घेतलेलं आहे. छेदामध्ये 1च असतो. बरोबर. 3x + 10 = 2. ह्या पद्धतीने रेशो जर घेतला आपण 10 वर्षानंतर तर आईचं वय जर दुप्पट होणार आहे तर मुलाचं वय 1 पट असेल. ह्या पद्धतीने आपण ते घेतलेलं आहे. x + 10च्या समोर आपण 1 घेतलेलं आहे. छेदामध्ये 2/1. ह्या पद्धतीने ते आलेले आहे. लक्षात घ्या. तर याच्यामध्ये बघा, मग आपण तिरकस गुणाकार इथं करू. ह्या 1ने 3x + 10ला गुणायचे आणि 2ने x + 10ला गुणायचे. ठीक आहे. तर 1ने 3x + 10ला गुणलं ॲज इट इज राहील. 2ने x + 10ला गुणलं 2x + 20 ह्या पद्धतीने होईल. मग आता x जे सेम व्हेरिएबल्स आहेत ते आपण लेफ्ट हँड साईडला घेऊ. म्हणजे 3x - 2x 3x - 2x बरोबर किती येईल? x म्हणजे 1 1x येईल. बरोबर. त्याच्यानंतर मग 20 मधून आपण 10 जर वजा केले तर किती येईल? 10 येईल. म्हणजे x बरोबर 10 येईल. x बरोबर 10. मग आजचं वय काढण्यासाठी आपण इथे समीकरण काय मांडले? आईचं वय = 3x. कारण आईचं वय आजच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. मग त्या समीकरणामध्ये आपण एक्सची किंमत टाकून देऊया. मग 3 × 10 = 30. उत्तर किती येईल? 30. म्हणून आईचे आजचे वय आलं 30. परत एकदा बघू आपण.
परत एकदा बघू की बघा काय म्हटलं आहे, आईचे वय आज मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. मग मुलाचं वय जर आज एक्स मानलं तर आईचं वय होईल 3x. मुलाचं वय जर एक्स मानलं तर आईचं वय होईल 3x. 10 वर्षानंतर आईचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. मग ते गुणोत्तर कसं फ्रेम होईल आई आणि मुलगाचं? जर 10 वर्षानंतर 3x + 10 बरोबर किती होणार आहे? 2 आणि x + 10 बरोबर 1. म्हणजे 10 वर्षानंतर मुलाचं वय जर 1 पट असेल तर आईचं वय दुप्पट होणार आहे. या पद्धतीने ते गुणोत्तर आपण इथं फ्रेम केलेलं आहे या ठिकाणी. 3x + 10 / x + 10 = 2/1. देन तिरकस गुणाकार केला आहे आपण साधा. 1ने 3x + 10 ला गुणलं आहे आणि 2नी x + 10 ला गुणलं आहे. मग नंतर 3x + 10 2x + 20 या 2ने जर x ला गुणलं तर 2x आणि 2ने जर 10 ला गुणलं तर 20. मग आपण सेम व्हेरिएबल आपण लेफ्ट हँड साईडला घेतलेले आहेत. मग 3x 3x - 2x ते किती झाले? 1x म्हणजे x. मग आणि 10 ह्या साईडला जातील राईट हँड साईडला. ते वजा होतील 10 - 20 - 10 20 - 10 ते किती येतील? 10 बरोबर. मग एक्सची किंमत किती आली आपली इथं? एक्सची किंमत आली आपली 10. मग ही 10 जी किंमत आहे ते या समीकरणामध्ये टाकून द्यायची आपल्याला. आयचं वय 3x 3 × 10 बरोबर 30. तर आलं 30.